नमस्कार. तुम्ही बघताय मराठी मसाला. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली असून शिंदे गट भारतीय जनता पार्टीची युती तुटण्याच्या काही क्षण अगोदरच मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडू लागलीय. मुंबई तर बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गळाला तब्बल 7,000 आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. मित्रांनो, मुंबईचं राजकारण अखेर ठाकरे बंधूंनी एका दिवसात फिरवलं. ठाकरेंच्या बाजूने पडत्या काळात सोबत असलेल्या शिवसैनिकांना सगळ्यात मोठा आदेश. मुंबईत आज उद्धव ठाकरेंनी घेतली मीटिंगमध्ये दिलेले महत्त्वाचे आदेश, त्यानंतरच हा झाला प्रवेश. मित्रांनो, सविस्तरपणे बातमी आता आपण जाणून घेऊया. मुंबईसह देशाच्या राजकारणाला मिळालेली ही सगळ्यात मोठी खबरबात मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातून. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच महत्त्वाची अपडेट. आता आपण जाणून घेऊया, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून बऱ्याच नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय, जेणेकरून आपल्याला तिकडे जाऊन निवडणूक लढवून जिंकता येईल. परंतु उद्धव ठाकरेंनी देखील अशा एकाही नेत्याला अडवलं नाही आणि आपल्या शिवसैनिकांना, कट्टर शिवसैनिकांना जागा तिकीट देत त्यांनी महाराष्ट्रामध्ये लढण्याचं ठरवलंय. आणि आता मात्र मुंबईमध्ये शिंदे गटाची गोची करण्यात उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठं यश आलंय. एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईमध्ये पंचायत समित्यांची जागा लढवते. या सगळ्या जागा आसपास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात लढताना दिसतायत, कारण की उद्धव ठाकरेंचे जास्तीचे नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केले आहेत. आणि या प्रवेशामुळे मुंबईत थेट सामना होतोय तो शिंदे यांचा आणि उद्धव ठाकरे यांचा. परंतु मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरू होण्याच्या अगोदरच अनेक नेत्यांनी आपल्या घरवापसीचे संकेत दिले होते. जर आपल्याला तिकीट मिळालं नाही तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरेशिवाय पर्याय नसल्याचं मुंबईतल्या गल्ली गल्लीतून, मुंबईतल्या वाड्यावाड्यातून, प्रभागातून आता एकच आवाज निघतोय, ठाकरे बंधूंचा. आपण सोशल मीडियावर, आपल्या प्रसार माध्यमांवर आपण पाहतोय की दररोज उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना वाढणारा मुंबईतून प्रतिसाद बघता भाजपची आता त्रेधा तिरपीट उडाली आहे. मुंबईत नेमकं कशा प्रकारचं राजकारण, कशा प्रकारचा प्रचार करावा याची रणनीती भाजप आखऱ्यात आता गुंग आहे. परंतु मुंबईकरांनी ठरवलंय की उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय. महाराष्ट्र देखील सांगतोय की आता फक्त उद्धव ठाकरेच, आता इतरत्र कोणालाही उभं करायचं नाही. त्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये आज बराच मोठा प्रवेश झालाय आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठी ताकद मिळालीय. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. नेत्यांना फोडलं, मंत्र्यांना फोडलं, खासदारांसह सगळ्याच लोकांना फोडून त्यांनी आपली शिवसेना मोठं करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या नेत्यांना जागा न मिळाल्यामुळे, तिकीट न मिळाल्यामुळे हे सगळे नेते आता उद्धव ठाकरेंच्या दिशेने फिरू लागले आहेत. आणि हे फिरत असताना देखील त्यांना महत्त्वाची साथ मिळते ती उद्धव ठाकरेंची. त्यामुळे मग ते लोक देखील उद्धव ठाकरेंना आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा, आमच्याकडून ह्या चुका झाल्यात, आता अशा चुका कदापिही होणार नाहीत, अशा थेट प्रतिक्रिया त्या नेत्यांकडून येऊ लागल्यात. मग अशा लोकांना उद्धव ठाकरे प्रवेश देण्यात यशस्वी होऊ शकतात, कारण की ठाकरेंनी अशा लोकांना आपले दरवाजे खुले ठेवलेत. त्यातच मित्रांनो, मुंबईमधून झालेला हा प्रवेश आता ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई ही सगळ्यात मोठं शहर, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा एका वर्षाचा बजेट 80,000 कोटी रुपये, म्हणजेच संपूर्ण पैशाचं, सोन्याच्या खुपलं, कोंबडीचे अंडे असणारी मुंबई. त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचा डोळा होता. आणि उद्धव ठाकरेंनी गेल्या 30 वर्षांमध्ये मुंबई ज्या प्रकारे सांभाळली, आता मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजपला खूप मोठं यश येईल का याच्यावर ही प्रतिक्रिया चालू आहेत. मात्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज झालेला हा प्रवेश मात्र भाजपच्या जवळजवळ 55 ते 58 वाढवरती परिणाम करतोय. मग मुंबईमधून झालाय प्रवेश. मित्रांनो, मुंबई जिल्हाध्यक्ष आशुतोष निकाळजे यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत जवळजवळ 55 ते 68 त्यांच्या शाखांमधील कार्यकर्त्यांनी आता उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा प्रयत्न केलाय. निकाळजे हे रिपाई गटाचे नेते आहेत. मग मुंबईचे बहारदार नेतृत्व असणारे हे यांनी आता मात्र उद्धव ठाकरेंची साथ ऐन निवडणुकीच्या तोंडावरती देण्याचा आपला निर्णय घेतलाय. या निर्णयाने मुंबई, जोगेश्वरी पूर्व मुंबई विभाग, मुंबई जिल्हा, दक्षिण या भागातील जवळजवळ 14 विधानसभा क्षेत्रावर उद्धव ठाकरेंचा जबरदस्त फायदा होणार असून काही फरकाने गेल्या काही सीट्स आता ते सीट्स प्लस मध्ये आल्याचं या प्रवेशावरून समजते. त्यामुळे हा प्रवेश ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता.
त्याचवेळी मित्रांनो, एल्गार संघटनेचे अध्यक्ष असणारे सर्जेराव कांबळे यांनी देखील आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। एल्गार संघटना मुंबईच्या बहुतांश विभागामध्ये काम करते। काम करत असताना त्यांच्या बऱ्याच शाखा मुंबईमध्ये कार्यरत आहेत। त्या सगळ्या शाखांचे पदाधिकारी, संघटक सगळ्यांनी आता उद्धव ठाकरेंना साथ दिली। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी जरी उभे राहिले तर उद्धव ठाकरे त्यांना उभे करतील। अशातच त्यांनी हा प्रवेश ठाकरेंसाठी संपूर्ण पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई या भागातून त्यांचं असलेलं प्राबल्य, सगळी ताकद ठाकरेंच्या पाठीमागे उभं करण्याचं त्यांनी ठरवलंय। त्यामुळे या दोन नेत्यांचा प्रवेश आणि 7 ते 7.5 हजार पदाधिकारी या सगळ्यांना घेऊन हा नेता मुंबईत ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय। आणि ही बातमी उद्धव ठाकरेंसाठी ऐन निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे। अशाच प्रकारे पुढचाही प्रवेश मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईतून होत आहे। मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे तेथील काही नाराज नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ देण्याचं ठरवलं आहे। आणि साथ देत असताना ते एकटे नाही तर आपल्यासोबत असलेल्या सगळ्याच संगणकांना ते शिवसेनेत घेऊन येत आहेत। अशा सगळ्या प्रवेशाला मंगळवारी श्री गणेशा होईल। शेवटची तारीख असल्याकारणाने त्या दिवशी फॉर्म भरले जातील आणि त्या दिवशी मात्र मुंबईत ठाकरे वादळ आल्याशिवाय राहणार नाही, अशा क्रियाप्रतिक्रिया सध्या येऊ लागल्या आहेत। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आता मात्र ठाकरे बंधूंनी प्रत्यक्ष हातात घेतल्याचं जाणवू लागलंय। मुंबईत युती झाल्यापासून आता बहुतांश नगरसेवकांना याची भीती वाटते की ठाकरे बंधूंच्या विरोधात कसे लढायचे, कसे जिंकायचे। मग मुंबईत आपल्याला जिंकायचे असेल तर ठाकरेंसोबत चला, असे काही संदेश मुंबईतून येत आहेत। त्यामुळे आगामी काळात देखील लढायला जरी नाही म्हटलं तरी सत्ता ठाकरे येणार आहे। त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने जाणं बहुतांश नेत्यांना आता बरं वाटते। त्याचमुळे मुंबईमधून सगळ्यात मोठी खबरबात येते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत वाढत असलेले प्रवेश। शिंदे गटाची डोकेदुखी तर वाढलीच, मात्र भाजपची दिवसात झोप उडवणारी बातमी मुंबईतून येते। मित्रांनो, या सगळ्या बातम्या महाराष्ट्रात आपण रोजच्या रोज दाखवणार आहोत। नेमकं काय घडते, तुम्ही आमच्या चॅनलवर असेच राहा। दररोजचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद। जय हिंद।